शहरालगत असलेल्या नेप्ती परिसरातील खासगी मालकीच्या जमिनीतून शासनाची रॉयल्टी बुडवून मोठ्या प्रमाणात मुरुमाची चोरी केली जात आहे। सदर चोरी करणाऱ्या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली। नेप्ती परिसरात शहरातील अनेक लोकांच्या जमिनी आहेत। या खासगी जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन करून बेकायदेशीरपणे मुरुमाची चोरी होते आहे। हे उत्खनन करण्यासाठी शासनाची आणि जमीन मालकांची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही। शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून लाखो ब्रास मुरुमाची चोरी केली जात आहे। त्यामुळे जमिनींचे प्रचंड नुकसान होत आहे। सदर बेकायदेशीर प्रकाराबाबत मंडल अधिकारी नेप्ती भाग, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना फोनद्वारे संपर्क करून तसेच प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात आली। एका जमीन मालकाच्या कर्मचाऱ्याने या उत्खननास विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या अंगावर जेसीबी घालून जीवेठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। अशा प्रकारे दहशत करून मुरुम चोरीचा बेकायदेशीर प्रकार अजूनही चालूच आहे। सदरच्या गैरप्रकारावर कारवाई करण्याबाबत 16 ऑगस्ट 2023 आणि 15 मार्च 2024 रोजी लेखी अर्जाद्वारे कळवण्यात आले होते, परंतु सदर गैरप्रकाराबाबत अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। बेकायदेशीर मुरुम उत्खनन करून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला जात असून नैसर्गिक संपत्तीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे सदर गैरप्रकारास आळा घालणे आवश्यक आहे। त्यामुळे मुरुम चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी आणि शासन नियमाप्रमाणे बुडवलेली रॉयल्टी आणि जमिनीचे केलेले अतोनात नुकसान याची त्यांच्याकडून भरपाई करून घ्यावी अशी मागणी या जमीन मालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीतून केली आहे। या तक्रारीची प्रत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।